आवारे आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र केनळ या ठिकाणी आपण आज आलो आहोत. या ठिकाणी नुसते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून विविध आजाराचे, हाडाचे, मणक्याचे जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी येत असतात. ज्या रुग्णांना हातापायाला मुंग्या येतात, गुडघे दुखतात, पोटऱ्या दुखतात किंवा तळपायाला किंवा हाताला मुंग्या येणे असा जो आजार असतो त्या आजारावर निसर्गोपचार पद्धतीने आयुर्वेदिक उपचार डॉक्टर आवारे करत असतात. या ठिकाणी आपण अनेक रुग्णांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. अनेक रुग्ण हे विदर्भातले होते, कोणी मराठवाड्यातले होते, कोणी मुंबई या ठिकाणचे होते. तर या बाबतीत जे उपचार केले जातात त्या उपचाराविषयी माहिती आपण स्वतः डॉक्टर नंदलाल आवारे यांच्याकडून घेऊयात. डॉक्टर साहेब, मराठी पत्रमध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी जे उपचार करतात ते कोणत्या पद्धतीनुसार करतात आणि आपला अनुभव काय? पहिली गोष्ट मी आपला जे आजार आहे कमरेचा गॅप, मानेचा गॅप, गुडघे, शिरच्या कॉप, डोकं, अर्धं डोकं, ॲसिडिटी, सर्व काही अनेक आजार असतात. त्याच्यावर मी पारंपरिक वैद्य पद्धतीने ट्रीटमेंट करत असतो. आपली ही थेरपी आहे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात चाललेली वैद्य काम करत होती त्या पद्धतीवर आपण हे काम करतो. आपण एक तांबेल आपली जी थेरपी आहे ही तांबे लावून आपण ती ट्रीटमेंट करत असतो. तांब्यामध्ये अग्नी टाकणे, ते कमरेला लावणे, पाठीला लावणे आणि सर्वात मोठी गोष्ट पेशंटला काय त्रास आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तो उपचार केला जातो. आता मायग्रेन आजार आहे हा कायमस्वरूपी माझ्याकडे बरा होतो. कमरेचा गॅप असू द्या, डोक्याचा त्रास असू द्या, गुडघ्याचा त्रास असू द्या, नसच्या कॉप असू द्या, तुम्हाला ॲसिडिटी असेल, हे असे अनेक आजार आहे हे आपल्याकडे बिगर गोळी खाता बरे होतात. कुठलीही तुम्हाला गोळी पेनकिलर खायची नाही, कुठलीही एक्सरे, MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, रक्त टेस्ट वगैरे कुठलंही काही कोणती गोष्ट न करता ते आजार माझ्याकडे बरं होतात. आणि पहिली गोष्ट तुम्हाला आजार काय आहे गरज नाही मला सांगायची, मी ते तुम्हाला बघितल्यावरच ते ट्रीटमेंटमध्ये समजून घेतं का आपल्याला आजार काय. आणि कोणाचं मायग्रेन आजार असला लोक परेशानी गोळ्या खाऊ. माझ्याकडे एकाच ट्रीटमेंटमध्ये मायग्रेन आजार हा बरा होतो. कमरेचा त्रास असला, ज्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, असे अनेक काही आजार आहे ते पहिल्या ट्रीटमेंटमधूनच आपल्याकडे रिझल्ट त्यांना चालू होतं, कुठलीही पेन किलर गोळी न खाता. समजा